गणपती बाप्पा मंगल मूर्ती मम्मी इथे चादर घालायचे मी थांबतो. सही बात आहे, सही बात आहे. खरं तर सगळ्यांना पहिली गोष्ट तर सॉरी, खूप दिवस झाले आणि मी ब्लॉग खूप लेट टाकतोय कारण गणपती झाल्यानंतर माझ्या कामावर इतका प्रेशर वाढला ना कामाचं, त्यामुळे मला सुट्टी आणि कामावरून आल्यानंतर म्हणजे लेट यायचं 9 नंतर, त्यानंतर व्हिडिओ करायचं टेन्शन आहे म्हणजे कंटाळा यायचं, त्यामुळे मग ते राहायचं. पण त्यासाठी सॉरी लेट आले व्हिडिओ, पण ॲडजस्ट करा. तर मित्रांनो सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर आजचा दिवस आहे गणपती बाप्पा घरी आणण्याचा दिवस आणि खरं तर सकाळपासून व्हिडिओ करणार होतो, पण अचानक मला कामावर जावं लागलं आणि त्यामुळे सकाळचं व्हिडिओ रेकॉर्डिंग राहिलं. माझी इच्छा नव्हती, खरं तर मी सुट्टी टाकलेली कामावर, पण अचानक भयानक बोलवून घेतलं. सो आता आलो आहे फायनली, संध्याकाळचे वाजले 7 वाजले आणि घरी आलो. आणि हे पाटी जे आहे खांद्यावर माझ्या, हे गणपतीच्या मकराचं आहे. सो मकर तर इंटरेस्टिंग असणारच आहे. एक म्हणजे एक जुनं पद्धतीचं काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि बघूया, तुम्हाला ते दिसेलच. आणि ह्या डेकोरेशनची थीम आहे ना, ती मी लोकमान्य टिळकांचा जो मूवी आहे, चित्रपट आहे लोकमान्य म्हणूनच आहे, त्याच्यामध्ये त्यांनी गणपतीचं जे बसवलेलं ना पुण्यामध्ये, ते मी पाहिलेलं आणि ते केळीच्या खांबामध्ये असं म्हणजे सत्यनारायणाची पूजा असते आणि त्या पद्धतीने असं डेकोरेशन होतं. सो ती थीम मी इथे वापरणार आहे. खरं तर मी थकलो, त्याच्यामुळे मला बोलता येत नाही. आणि खरं तर आता अचानक खरं तर घरी जाऊन मी करणार होतो व्हिडिओ शूट, पण म्हटलं रस्ता तर सुरू करूया आता, हाय माहोल बनला आहे. तर कारण मी आता येता बघत होतो व्ह्यूज खूप चांगले गेले आहेत पहिल्या ब्लॉगला, सो म्हटलं इथूनच सुरू करूया आणि जाता करूया. खूप जणांना कमेंट्स केलेली आणि त्यांनी सांगितलेलं की हे कर तुझ्या व्हिडिओमध्ये, तर मी केलेलं आहे. माझा अँगल म्हणजे जो कॅमेरा पकडायचा अँगल आहे तोही आता नीट केला आहे, पूर्ण फेस माझा त्या कॅमेऱ्यात दिसतो आहे. आणि हेच जे करायचं होतं ते तुम्ही सांगितलेलं ते करतो आहे. आणि आता बघूया, घरी जातो, सगळे घरी जमले आहेत, रोहित, यश, त्यांची तयारी चालू आहे. बघूया आता डायरेक्ट घरी जाऊन कसं आहे ते. मी पण आता आंघोळ करेन आणि लगेच तयार होऊन, ठीक आहे. तर बघत राहा. तर आलेलो घरी मी, पण इकडे ते दोन्ही पण गायब आहेत, रोहित आणि नारू. उरलेले फक्त मम्मी आहे, ती इस्त्रीची घडी करते, इस्त्री नाही कपड्याने इस्त्री करते, आणि ते माई धागा. हा तर एक किस्साच आहे, कुठली पण व्हिडिओ करायला जातो तिथे माझा फंबल पडतोच, एक ना एक शब्द इकडे ततरफतर होणारच. आणि आत्ताही त्याच व्हिडिओमध्ये तसंच झालेलं आहे. आणि इतकं मलाच कसं तरी वाटतं ना की फंबल पडल्यानंतर, पण भारी वाटतं बघायला. शोधते, विल्हेवाट लावते धाग्याची, कारण पाठी आपल्याला इथे हे लावायचं आहे बॅकग्राऊंडसाठी, तो कापड असं ओरेंजवाला असं लटकवायचं आहे, पण इथे खेळ नाही ठोकू शकत, टाईल्स आहेत म्हणून. आपल्याला तिथे एक खेळा भेटला आणि एक टोक पाठी न्यायचा असं फिरून भिंतीच्या त्या साईडला. ते त्याची विल्हेवाट लावते माई. ह्यांची वाट बघून आता मला नाही वाटत हे लवकर येतील, तोपर्यंत मी आंघोळ करून घेतो. मी आत्तासा आलो आहे आणि तिथून मग मी त्या रोडनं त्यांना कॉल करतो इथे की नाही, मग लगेच गणपती आणायला जाऊया आपण, आणि हे डेकोरेशन उरलेलं ते आपण रात्री करू, ठीक आहे. क्या बोलना चाहती है मम्मा, बोलो कुछ तो. मम्मी 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 हमारे घर में ये चलता रहेगा. 5 मिनिटात मी लगेच आंघोळ करून येतो, तोपर्यंत बघत राहा, ठीक आहे. चलो. तर मित्रांनो फायनली डेकोरेशनचं काम सुरू झालेलं आहे आणि पप्पा मेन रोल प्ले करतात तिथे. मी फ्रंट कॅमेराने तुम्हाला दाखवतो. आणि कोण आलंय ओळखलं काय, मेरा भाई का दोस्त, हजबंड. खरं तर मला समजलंच नाही की पप्पा आहेत आणि मी पचकन असं बोलून गेलो, पण मला वाटलं पप्पा चिडतील वगैरे, पण ठीक आहे. नाही मला कुठे येतं,
ग्लासाला पण बांधू काय नंतर. तर मी तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो की कसं दिसतं ते. ठीक आहे, एक मिनिट. हे लपवायचं आहे सगळं काय ते बापूकडे प्लॅन मला नाही सांग. काय काय लपवायचं? धागे? हा काय ग्लास? उजव्या साईडला येते की इथे इथे समय येईल पप्पा, की ह्या साईडला येईल? ह्या साईडला येईल समय? दोन्ही इकडे की तिकडे दोन्ही साईडला ठेवायचे. हे सेंटरला घ्या ना वाटतं ना. पप्पा, हे सेंटरला घ्या ना. हो पप्पा, चौरंग एका साईडला आहे वाटतं. सेंटरला घ्या, सेंटरला घ्या, सेंटरला. टेबल इथेच राहून दे. हा विठोबाच्या याला घेऊ. हा, जरा पुढे एवढं थोडंसं एवढं नाही, एवढं नाही, एवढं नाही. असं थोडं मध्ये मध्ये. अजून अजून अजून, बस सेंटरला. रघु पडेला गडबडीत राहिला. हा बरोबर आहे, बरोबर आहे. इथे चादर घालायचे. मी थांबतो. सही बात आहे, सही बात आहे. मी आलो, मी पण मदत करतो. मी पण असं करतो, असं काही नाही. पण आता कसं आपण ब्लॉगिंग चालू केले, सो तिथून धरतो मी. काय धरायला सांगितलं तर काय धरतो? चौरंग धर. धरलं. लोकांना असं वाटत असेल की मी काम करत नाही, असं काही नाही. मी करतो काम, फक्त कसं दिसण्यात कमी येतो म्हणून, बाकी काही नाही. मी काम करतो. बरं, मी कामाला मदत करतो, नाही तर मला शिवाय पडतील. ब्लॉग काय होतच राहील. ही पप्पांची कला, प्राचीन कला, कोकणातली बांधण्याची कला. पप्पा काय सांगाल तुम्ही? पप्पा सिरियस झाले, नंतर करूया आपण गोष्ट. तर मित्रांनो, फायनली गणपती घेऊन आम्ही निघालो आहे. खरं तर गणपतीचा फेस रिव्हील करणार होतो, पण म्हटलं एकदाच पूजेला लागल्यानंतर फेस रिव्हील करीन मी. तर गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता असं स्टेट आम्ही शांतपणे, नेहमी आम्ही शांततेचं गणपती आणतो. कुठे काय असं त्यांच्या वेगळे म्हणजे शांतता आणायचं आणि शांतता न्यायचं, असं असतं आमचं नेहमी. खरं तर गणपतीच्या पाठी येतो मी, मला माहिती आहे, कारण भक्त आहे. पण असंच आम्ही आता शांतपणे घरी जाणार आहे. आणि त्याच्यानंतर तिकडे मम्मीने आणि माईने तयारी केली असेल. गणपती बाप्पा मोरया. तो हळूहळू जाऊया आणि बघूया काय काय होतं. ठीक आहे, चलो. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा गडबड नको जरा नंतर मी करते. समोरून बघा रे. नंतर ते मी करते. सरकलंय का? राहू दे, सरकला तरी काय हरकत नाही. मागे फिरताना नाही.
तर गणपती पाहताच भाई इतकं भारी वाटलं ना की असं वाटत होतं की लहानसा गणपती आपल्यासमोरच येऊन बसले, असं म्हणजे इतकं भारी वाटलं ना पाहून मूर्तीला. लिटरली खूप भारी बघण्यासारखं होतं. तर मित्रांनो सकाळ झाले फायनली आणि काल तुम्हाला जसं दाखवलं डेकोरेशनचं तर ते तेवढं झालेलं आहे. त्याच्यापेक्षा थोडं अजून जास्त बनवलेलं आहे. थोडं काय कॅमेऱ्यात दिसून असेल की काय माहिती. पण आत्ता घाई आहे, पण म्हटलं आधी व्हिडिओ करून घेतो सकाळी सकाळी, कारण आता पूजा बाकी आहे. अजून पूजा करून झाल्यावर मग आपल्याला टाईम आहे पूर्ण व्हिडिओ करायला, बोलायला वगैरे. तर मी विचार केला आधी व्हिडिओ करून घेतो आणि मग पूजेला लागतो. मग आता पूजेची सुरुवात होईल. इथे व्हिडिओ बनलेले आहे, तुम्हाला दिसत असतील कॅमेऱ्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग येतील आणि पूजा वगैरे पूर्ण होत. तेव्हा काय मला काही व्हिडिओ करायला भेटणार नाही, कारण पूजेला मी असतो. तर बाकी मी कसं दिसतो, पितांबर मी नेसलो कसं आहे कमेंट करून सांगा नक्की. आणि सुरू करू पूजेला, नाही तर परत मला ओरडा पडेल आणि अगोदरच मी लेट उठला. 8 वाजून गेलेले, 8 काय 9 वाजत आले. सो पूजा करून घेतो आणि मग रेडी होईल. ठीक आहे, चला.